हिमाचलमध्ये उत्तराखंडमध्येही असं झालंय ना, हो. म्हणजे कलकत्त्यामध्ये झालं आत्ता काल हो ना. तर हे जे आपल्याकडे अचानक प्रमाण वाढलंय की एकाच भूभागावर म्हणजे ढग फुटून प्रचंड पाऊस होणं, ह्याचं जे प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर ह्याचं काही कारणं सापडलेली आहेत का, की कशामुळं हे होतंय? ह्याचं म्हणजे व्यापक प्रमाणावर एकच कारण आहे की समुद्र खूप तापत आहे, वाफ मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यातून ढगाचं फॉर्मेशन वाढलेलं आहे आणि 2-3 ठिकाणचे जर एकत्र आले, म्हणजे गेल्या शुक्रवारी लातूरमध्ये अशा विजा चमकत होत्या की घराच्या खिडक्या हादरत होत्या आणि 3 तास सलग अशा पद्धतीने लोक घाबरून गेले होते आणि काय करायचं कळत नव्हतं. पण याचा अर्थ परत ढग एकमेकांवरून आदळत आहेत, अनेक काळ आदळत आहेत. हे पूर्वी या पद्धतीने बघायला मिळत नव्हतं आणि याबद्दल खूप ठाम अचूकपणे काही सांगता आलं नाही. तरी या दिशेनं आपण कोणत्या जाणार आहोत याचा अंदाज आपल्याला अनेक वैज्ञानिक करताना दिसत आहेत आणि त्याचा अभ्यासही आता अनेक जण करत आहेत. जसं मी आता सांगितलं की पुण्यामध्ये IIT-मध्ये होतोय, बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमध्ये होतोय, IITsमध्ये होतोय. यांना आपण नक्कीच विचारून त्यांचा धोरणासाठी उपयोग करून घेतला. पण हे यापुढच्या काळामध्ये परिस्थिती अशीच असण्याची शक्यता आहे, असंच होत राहणार? मराठवाड्यात झालं, विदर्भातही होईल, पश्चिम महाराष्ट्रातही होईल, राजस्थानातही होईल, भारतभर असंच होत राहील? नाही, अगदी असंच होईल. हा ला निनाचा काळ आहे. एल निनोच्या काळामध्ये उलट आवर्षण पण होऊ शकतो दीर्घकाळ. ऑस्ट्रेलियामध्ये 9 वर्ष सलग दुष्काळ होता. कॅलिफोर्नियामध्ये सलग काही काळ दुष्काळ होता आणि आता आपण बघतोय की झिरो वॉटर डे पार जोहान्सबर्गपासनं सगळीकडे शून्य, पाणीच नाही. म्हणजे ती लातूरची 2016ला अवस्था होती, त्या पद्धतीनं देशात आणि जगात अनेक ठिकाणी होतंय. आपल्याला एवढंच सांगता येईल की या पुढच्या काळामध्ये तुम्ही हवामानाला अजिबात गृहीत धरू शकणार नाही. कधी अतिवृष्टी होईल, कधी पूर्णपणे पाण्यात आणि कधी अजिबात पाणी नाही, या पद्धतीने होऊ शकतं. पण या सगळ्याला ना सामोरं जाण्यासाठी क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, क्लायमेट रेझिलियंट सिटीज असं काही डिझाईन असलं पाहिजे. तसा विचार केला तर याला कोण कसं सामोरं जात आहे हे आपल्याला बघता येतं ना. जगात अनेक जण कारण याला तर आपण रोखू शकत नाही हवामानाला, पण त्याचे परिणाम कमी करण्यासाठी आपण नक्की खूप प्रयत्न करू शकतो. त्याचा आपण विचार